नमस्कार, मी विजय मामुणकर. डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशनच्या कवितांजली या उपक्रमातील आज दिनांक 19 जून 2022 रोजी संपन्न होत असलेल्या पर्व 5मधील पहिल्या मासिक ऑनलाईन कवी संमेलनात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत भवन विकासक शिक्षण संस्था संचालक मीराबाई इंद्रभूषण 2019 पुरस्काराचे मानकरी आणि हळव्या कवी मनाचे माननीय श्री श्रीपत मोरे, ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक, परीक्षक, कवी माननीय श्री शिवाजी गावडे, उद्योजक, समाजसेवक आणि कवी माननीय श्री शंकर जंगम, माननीय लायन श्री दीपक मोरे, माननीय ॲडव्होकेट श्री अभिजित मोरे, प्रतिष्ठानच्या विश्वस्त राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ वसुंधरा शिवणेकर मॅडम आणि कवितांजली साहित्य समूहाचे अध्यक्ष, संप्रेरक आणि आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर, या सर्व मान्यवरांचे आजच्या कवी संमेलनात मनपूर्वक स्वागत. मित्रहो, मागील काही दिवसात समूहातील बऱ्याच कवी कवयित्री यांना त्यांच्या साहित्य कृतींसाठी विविध साहित्यिक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले. याचे कवितांजली परिवारास समाधान वाटत असून या सर्व साहित्यिकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी, गझलकार, अनुवादक, कवितांजली साहित्य समूहाचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सरांनी आपले मनोगत व्यक्त करून कवी संमेलनास सुरुवात करावी अशी मी सरांना विनंती करतो. ऐकूया तर डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर. धन्यवाद. नमस्कार मित्रहो, 4 वर्षांची अखंड वाटचाल पूर्ण करून कवितांजली 5व्या पर्वात यशस्वी पदार्पण करीत आहे. गेल्या 4 वर्षात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक कवींनी 2000च्या वर कविता कवितांजलीच्या व्यासपीठावरून सादर केलेल्या आहेत आणि आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यातील बहुतेक कवींना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. काही कवींचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. आज कवितांजली परिवारातील एक कवयित्री सौभाग्यवती अनिता कामत यांचा पहिला कवितासंग्रह ज्येष्ठ साहित्यिक सायमन मार्टिन यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला आहे. याचा कवितांजली परिवाराला आनंद होतोच आहे, त्याचबरोबर सार्थ अभिमानी वाटत आहे. नित्य निरंतर यशस्वी संयोजनात ज्येष्ठ गझलकार विजय मामुणकर, वसुंधरा शिवणेकर आणि प्रसाद गाळवणकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आज ग्रीष्म ऋतूतील वातावरणाशी संबंधित कवितांचा आस्वाद आपण घेणार आहात. आनंद घ्या, आनंद द्या. आजच्या कवी संमेलनाची सुरुवात कविवर्य अनंत जोशी यांच्या टीकेविना या कवितेने करीत आहोत. चला तर ऐकूया कविता टीकेविना. नमस्कार, मी अनंत जोशी, मुलुंड पूर्व. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. मी आता माझी स्वरचित कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे टीकेविना. टीकेविना. घरी नि दारी चेष्टा झाली, मैफिल तरीही रंगत गेली. घरी नि दारी चेष्टा झाली, मैफिल तरीही रंगत गेली. टीके विनना कोणी सुटला, कवी बिचारा त्यातच आला. गाणाऱ्याने झोकून गावे, गाणाऱ्याने झोकून गावे, कोणी म्हणती कणसूर गातो. गाणाऱ्याने झोकून गावे, कोणी म्हणती कणसूर गातो. निंदक जागो जागी असती,
गाणारा मस्तीत राहतो. परीट बोलला राम भ्यायला, परीट बोलला राम भ्यायला, सीतामाई अनाथ झाली. परीट बोलला राम भ्यायला, सीतामाई अनाथ झाली. रघुकुल अवघे दुःखी झाले, नच भरपाई कोणी केली. नाही सुटले संत महात्मे, नाही सुटले संत महात्मे, अविरत ऐशा जननिंदेतून. नाही सुटले संत महात्मे, अविरत ऐशा जननिंदेतून. ज्ञानराजन संत तुकोबा, प्रवास त्यांचा या पांदेतून. सॉक्रेटिसन गॅलिलिओ ते, सॉक्रेटिसन गॅलिलिओ ते मरणानंतर महान ठरले. सॉक्रेटिसन गॅलिलिओ ते मरणानंतर महान ठरले. सत्य बोलणे पाप ठरविले, जीवनातून त्यास उठविले. आणि आता शेवटी, वाट तुझी जर असेल बरोबर, वाट तुझी जर असे बरोबर, नको घाबरू जननिंदेला. वाट तुझी जर असे बरोबर, नको घाबरू जननिंदेला. काव काव ही नित्य चालते, सोडू नये कधी सन्मार्गाला, सोडू नये कधी सन्मार्गाला. धन्यवाद. नमस्कार, मी रजनी गुर्जर, पुणे. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे रांगोळी. रांगोळी. कोंबड्यांनी दिली बांग, झाली प्रसन्न पहाट. कोंबड्यांनी दिली बांग, झाली प्रसन्न पहाट. पक्ष्यांचाही कानी येई, सुस्वर तो किलबिलाट. पक्ष्यांचाही कानी येई, सुस्वर तो किलबिलाट. पक्ष्यांचे हे थवे भासती, रांगोळ्या त्यान भांगणी. पक्ष्यांचे हे थवे भासती, रांगोळ्या त्यान भांगणी. प्राजक्तांच्या रांगोळ्यांनी जणू सजली ही धरणी. प्राजक्तांच्या रांगोळ्यांनी जणू सजली ही धरणी. झाडे वेली हिरव्या पानी, रंगे फुलांची रांगोळी. झाडे वेली हिरव्या पानी, रंगे फुलांची रांगोळी. सडा सारवण अंगणी, ठिपक्या ठिपक्यांची रांगोळी. सडा सारवण अंगणी, ठिपक्या ठिपक्यांची रांगोळी. चैत्र गौरीच्या स्वागता, चैत्र मासी चैत्रांगण. चैत्र गौरीच्या स्वागता, चैत्र मासी चैत्रांगण. सोनेरी रश्मींची रांगोळी, काढी सूर्यनारायण. सोनेरी रश्मींची रांगोळी, काढी सूर्यनारायण. जगमग चांदण्यांच्या रांगोळ्या त्यानं भांगणी. जगमग चांदण्यांच्या रांगोळ्या त्यानं भांगणी. रांगोळ्यांच्या सौंदर्याची स्त्रिया गाती गोड गाणी. रांगोळ्यांच्या सौंदर्याची स्त्रिया गाती गोड गाणी. कोणताही असो सण, रांगोळ्यांचा मोठा घाट. कोणताही असो सण, रांगोळ्यांचा मोठा घाट. देवतांच्या स्वागतास रांगोळ्यांचा थाट माट. देवतांच्या स्वागतास रांगोळ्यांचा थाट माट. देवतांच्या स्वागतास रांगोळ्यांचा थाट माट. धन्यवाद. मी रमेश जावडेकर, भोगाव, पुणे येथून आलो आहे. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. आता मी माझी स्वरचित गुलमोहर ही कविता सादर करीत आहे.
गुलमोहराच्या गळ्यात दडून ठिणगी होती धुमसत पानाखाली हिरव्यागार. गुलमोहराच्या गळ्यात दडून ठिणगी होती धुमसत पानाखाली हिरव्यागार. वेडता वातावरणाचा असह्य अंगार, वेडता वातावरणाचा असह्य अंगार. विलवून आगीची ज्वाला फुले, गुलमोहरही पेटला अपरंपार. कळेना हा जाळेल काय किती, कळेना हा जाळेल काय किती, अथवा जळून जाईल स्वतःच. उरेल तरी का चिमूटभर राख, उरेल तरी का चिमूटभर राख. गुलमोहराची पेटवून होळी जळाला ग्रीष्म, गुलमोहराची पेटवून होळी जळाला ग्रीष्म. हिरव्या पानी कडक उन्हाचे साचले भस्म, हिरव्या पानी कडक उन्हाचे साचले भस्म. वाटे राखेतून त्या उडेल एक फिनिक्स पक्षी, उदास अवकाशात ओरेल नागमोडी नाचरी नक्षी. नभनिळे मेघ घनश्याम पातले, नभनिळे मेघ घनश्याम पातले. मृग ओले दूर क्षितिजावर उतरले, मृग ओले दूर क्षितिजावर उतरले. लाल फुले गुलमोहर शिरी स्वप्न तुरे, ऊन ओलावले. काळी कोरडी माती अंकुरे, काळी कोरडी माती अंकुरे. धन्यवाद. नमस्कार. काव्य रसिक श्रोते हो, मी वसई येथून कवयित्री सीमंतिनी जोशी कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या पुष्पामध्ये ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अत्यंत आभार. कवितेचे शीर्षक आहे जुन्या वाटा. करतो धारण देह जीवात्मा पुन्हा पुन्हा, शोधतो अनोळखी जगात ओळखीच्या खुणा. मांडतो शक्य तसा तो संसाराचा खेळ, बसतो जमवत सतत सुखदुःखांचा मेळ. नियतीपुढे असतो तो असमर्थ उणा, करतो धारण देह जीवात्मा पुन्हा पुन्हा. पडले सारीपटावर जर मनासारखे दान, जातो रंगून त्यातच विसरून देहभान. गुंतण्या गुरफटण्यातच मानतो मुक्तपणा, करतो धारण देह जीवात्मा पुन्हा पुन्हा. फिरवून पाठ दुःखाकडे तो धरतो सुखाचा ध्यास. जावेच लागते सामोरे दुःखापुढे, सोडून अवघे हव्यास. आहे का इहलोकी मुक्ती भोग भोगल्याविना, ज्ञात असते त्यास हे नव्हेच त्याचे स्थान. करायचे आहे त्याला एका क्षणी प्रस्थान, अनुसरतो तरीही त्याच त्या वाटा जुन्या, त्याच त्या वाटा जुन्या. करतो धारण देह आत जीवात्मा पुन्हा पुन्हा, शोधतो अनोळखी जगात ओळखीच्या खुणा. अनुसरत राहतो तरीही त्याच त्या वाटा जुन्या, त्याच त्या वाटा जुन्या. धन्यवाद. नमस्कार. मी हरिवल्लभराव धारकर, ग्वाल्हेर मध्य प्रदेश असून कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार.
हे एक राज्यस्तरीय कवी संमेलन आहे. यात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे ग्रीष्म ऋतू. थंडगार वारा वाहे वेळ प्रभातीची रम्य, दिशा फाकल्या वेळी दिसे प्रकाश हा सौम्य. रंग गुलाबी तांबडा पूर्वी देशी खेळत असे, उषा सुंदरी स्वागता भास्कराच्या उभी असे. नवी भास्कर हा आला रश्मी सोनेरी जयाची, सृष्टी न्हाली आनंदाने आभा पाहून तयाची. ग्रीष्म ऋतू सुरू झाला. ग्रीष्म ऋतू सुरू झाला. अति उष्ण वाहे वारा, वारा झोडप येताना घ्यावा कोठे आता थारा. आता भरली दुपार अंशू मालिशेरी आला, रस्ता तापलासे पार पाय पोळती धरेला. आता भरली दुपार अंशू मालिशेरी आला, रस्ता तापलासे पार पाय पोळती धरेला. अर्क तळापतो भारी पाणी वाळले तयाचे, वृक्ष वेली कोमळजल्या बघ वेना रूप त्यांचे. अर्क तळपतो भारी पाणी वाळले तयाचे, अर्क तळपतो भारी पाणी वाळले तळ्याचे, वृक्ष वेली कोमळजल्या बघ वेना रूप त्यांचे. गाई ढोरे त्रस्त झाली दाहक हा उष्ण वारा, गाई ढोरे त्रस्त झाली दाहक हा उष्ण वारा. विसाव्याचं झाडे नाही कुठे दिसेना निवारा, विसाव्यात झाडे नाही कुठे दिसेना निवारा. गाई ढोरे त्रस्त झाली दाहक हा उष्ण वारा, विसाव्यात झाडे नाही कुठे दिसेना निवारा, कुठे दिसेना निवारा. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, मी अनिता कामत भाईंदर कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये सहभागाची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे उन्हाळा. उन्हाळा झाला रडवेला, काहिली काहिली अंगाची, करपलेल्या काळजाची गोष्ट कुणा सांगायची. करपलेली पानं म्हणतात लपून बसू मातीतच, कोवळ्या कोवळ्या अंकुरांची मिटून गेलीत सर्व पाती. मोकळं आभाळ सैरावैरा, शोधत राहतं कापूस काळा. मोकळं आभाळ सैरावैरा, शोधत राहतं कापूस काळा. तळ्याचं तोंड फाटून गेलंय, तहानेनं ते घायाळ झालंय, तहानेनं ते घायाळ झालंय. अन्नदात्याचे डोळे गोठले आकाशाच्या पाठीवर, अन्नदात्याचे डोळे गोठले आकाशाच्या पाठीवर. दाहक लाटा भेदून जातात विखारी स्वप्नांच्या वाटावर, दाहक लाटा भेदून जातात विखारी स्वप्नांच्या वाटावर. अमृतधारा बरसू देत धरेची काहिली संपू दे, अमृतधारा बरसू देत धरेची काहिली संपू दे. किती सोसू या उष्ण झळा, चिंब भिजण्याची वाट पाहतो उन्हाळा, चिंब भिजण्याची वाट पाहतो उन्हाळा, चिंब भिजण्याची वाट पाहतो उन्हाळा. धन्यवाद. नमस्कार, मी विजय मामुणकर, डोंबिवली. माझी स्वरचित रचना सादर करत आहे. तत्पूर्वी कवितांजली आयोजकांनी मला सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. सादर करतो रचना. शीर्षक आहे ये तू निर्झरा. सर सर वारा, झर झर धारा, रांगत धावत ये तू निर्झरा. सर सर वारा, झर झर धारा, रांगत धावत ये तू निर्झरा.
मेघ बरसती नाली धरती, मेघ बरसती नाली धरती, रेशीम हिरवे अवती भवती, खळखळ तुझी का साद घालते, तृष्णा होऊनी रान पाखरा, सरसर वारा झरझर धारा, रांगत धावत येतू निर्झरा, जळ हे सारे निर्मळ नीतळ, तृप्त जाहले लेऊनी कातळ, डोकाऊनी भाळही पाहे, डोकाऊनी भाळही पाहे, दर्पण होशी तूच वनचरा, सरसर वारा झरझर धारा, रांगत धावत येतू निर्झरा, होता होता ओढे नाले, रूप तुझे कधी सरिता झाले, गत जन्माच्या ओढीने का, गत जन्माच्या ओढीने का, भेट तुझी रे थेट सागरा, सरसर वारा झरझर धारा, रांगत धावत येतू निर्झरा, रांगत धावत येतू निर्झरा. धन्यवाद. नमस्कार, मी शामराव सुतार, नेरूळ, नवी मुंबई. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे आनंदी आयुष्याचं गीत. कवितेचं शीर्षक आहे आनंदी आयुष्याचं गीत. असं सुंदर गीत आयुष्याचं रेखलं जातं, असं सुंदर गीत आयुष्याचं रेखलं जातं, तेव्हा ते प्रत्यक्षात उतरलं जातं, तेव्हा ते प्रत्यक्षात उतरलं जातं. म्हणूनच आपण त्याला आपलं आयुष्य म्हणतो, म्हणूनच आपण त्याला आपलं आयुष्य म्हणतो. ते हेच असतं आयुष्याचं सार असतं, ते हेच असतं आयुष्याचं सार असतं. प्रत्यक्षात जीवनात साकारलेलं, प्रत्यक्षात जीवनात साकारलेलं, अनुभवलेलं, अडीअडचणीवर मात करत, अडीअडचणीवरचा सामना करत आणि मात करत, मनातील कवडेशातून पाहिलेलं पण साक्षात दिसणार, मनातील कवडेशातून पाहिलेलं पण प्रत्यक्षात दिसणार, आनंदाने बहरून दरवळणार, आनंदाने बहरून दरवळणार, सुगंधाने नाहून निघणार, सुगंधाने नाहून निघणार आणि दुसऱ्याच्या आयुष्यात दरवळत राहणार, आणि दुसऱ्याच्या आयुष्यात दरवळत राहणार. मनमोहित सुगंधाने गंधित होऊन, मनमोहित सुगंधाने गंधित होऊन वाऱ्याच्या झोतानी सुगंध पसरवित राहणार, वाऱ्याच्या झोतानी सुगंध पसरवित राहणार. अशा या आयुष्याच्या आनंदी क्षणाचे गीत, अशा या आयुष्याच्या आनंदी क्षणांचं गीत गातच राहावं, गातच राहावं, गातच राहावं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सौ सरोज सुरेश गाजरे, भाईंदर, ठाणे. कवितांजलीच्या ऑनलाईन पर्व 5वे पुष्प पहिले कवी संमेलनासाठी मला संधी दिल्याबद्दल मी प्रथम आयोजकांचे आभार मानते.
आणि माझी एक स्वरचित रचना सादर करते आहे. कवितेचे शीर्षक आहे पर्यावरण. गेले सांगून जगद्गुरु तुकोबा, आम्हा सोय रे वृक्षवल्ली. गेले सांगून जगद्गुरु तुकोबा, आम्हा सोय रे वृक्षवल्ली. लाकूड फाटा विकण्यास बंदी, शत्रू वृक्षांचे आहेत गल्लोगल्ली. शत्रू वृक्षांचे आहेत गल्लोगल्ली. निसर्ग मित्र शब्द नेहमी जातो वापरला क्षणोक्षणी. निसर्ग मित्र शब्द नेहमी जातो वापरला क्षणोक्षणी. अर्थ न जाणे कोणीच आज, जपा भावना मनोमनी. अर्थ न जाणे कोणीच आज, जपा भावना मनोमनी. करी संगोपन वृक्षांचे जो, गोळा मानुनी स्वपोटाचा. करी संगोपन वृक्षांचे जो, गोळा मानुनी स्वपोटाचा. आशीर्वाद त्याशी कमी न पडे, तोच खरा मित्र वृक्षांचा. तोच खरा मित्र वृक्षांचा. सावली देतात, फळे देतात, देतात जल तप्त भूमीला. सावली देतात, फळे देतात, देतात जल तप्त भूमीला. अरे जपा इथेच झाडांना, जावे कशास्तव त्या काशीला. अरे जपा इथेच झाडांना, जावे कशास्तव त्या काशीला. धन्यवाद. नमस्कार, मी राहुल भोसले, पुणे धायरी येथून कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे प्रथम आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे एकाएकी निघून गेलीस. माझं शहर सोडून गेलीस तेव्हा, माझं शहर सोडून गेलीस तेव्हा, जाताना तू डोळ्यात पाऊस दाटून आला. माझं शहर सोडून गेलीस तेव्हा, जाताना तू डोळ्यात पाऊस दाटून आला. पूर्व संध्येला वाऱ्याचा झोत यावा तशी, ती राहता सारखी निघून गेलीस. पूर्व संध्येला वाऱ्याचा झोत यावा तशी, ती राहता सारखी निघून गेलीस. मी कुणीच नव्हतो का तुझा? मी कुणीच नव्हतो का तुझा? हो मला मान्य आहे, हो मला मान्य आहे. आम्ही कोरभर भाकरीत स्वप्न पाहणारी माणसं. आम्ही कोरभर भाकरीत स्वप्न पाहणारी माणसं. प्रेम कुठं विकत घेता येतं ग? प्रेम कुठं विकत घेता येतं ग? तू कितीही अवेअरलस तरीही, तू कितीही अवेअरलस तरीही मनाने माझे आहेस. तो चंद्र आहे ना साक्षीला. माझं शहर सोडून जाताना तू डोळ्यात पाऊस दाटून आला. पूर्व संध्येला वाऱ्याचा झोत यावा तशी, ती राहता सारखं निघून गेलीस. मी कुणीच नव्हतो का तुझा? हो मला मान्य आहे. आम्ही कोरभर भाकरीत स्वप्न पाहणारी माणसं. प्रेम कुठं विकत घेता येतं ग? तू कितीही अवेअरलस तरी मनाने माझी आहेस. तो चंद्र आहे ना साक्षीला. धन्यवाद. मला दिलेल्या संधीबद्दल समूह प्रमुख आदरणीय वंदनीय डॉक्टर शिवणेकर सरांचे मनस्वी आभार. नमस्कार, मी सौ अरुंधती वैद्य, राहणार बावधन, पुणे. कवितांजलीच्या पर्व 5वे पुष्प पहिलेमध्ये मी माझी स्वरचित कविता ग्रीष्मा ही
ग्रीष्म ऋतूवरती सादर करते आहे. पण त्यापूर्वी मी आयोजकांना खूप धन्यवाद देते की त्यांनी मला ही अमूल्य संधी मला सादर करण्याची दिली. तर ऐका. ग्रीष्मा. ऋतू गाभुळला भानु तापला, उष्मा असह्य झाला ग. दूर कुठे ती दिसू नये हिरवाई, मन उदास उदास होई ग. भुईवरचे तृण करपले, भुईवरचे तृण करपले, वृक्ष उघडे बोडके झाले. प्यासे पक्षी वासल्या चोची, जल अभावी जीव त्यागती ग. जल अभावी जीव त्यागती ग. बाष्प होण्या ओदन आसुसले, वेधवरचे तयाला लागती ग. वसंताचे सरले मोहकपण, वसंताचे सरले मोहकपण, सृष्टीचे हरवले हिरवे पांघरुण. उष्ण वालुका चटके देते, जलविनसारे शुष्क भासे ग. ऋतू हा कसला, ऋतू हा कसला, उतरवी सृष्टीचा तोरा. वाटे प्रकोपच ग्रीष्माचा झाला ग. ओसाड वाळवंट जागोजागी, ओसाड वाळवंट जागोजागी. बाग फुलांची ही सुकली सुकली, बाग फुलांची सुकली सुकली. अवन ही आपुली नवयौवना कालची, आज प्रौढ पोक्ता भासे ग. खिन्न विधवे सम धरा भासे मज, खिन्न विधवे सम धरा भासे मज. जशी करपते तव्यावर पोळी ग, जशी करपते तव्यावर पोळी ग. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या कविसंमेलनात मी माझी एक कविता सादर करतो आहे, एक गझल सादर करतो आहे. गझल शीर्षक आहे मी. ऐकूया. जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो, जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो. बीज अनमोल मांगल्याचे पेरत जातो, जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो. भांडणारे भांडणारे शाणे वेडे रोज पाहतो, भांडणारे शाणे वेडे रोज पाहतो. अज्ञानाची बंद कवाडे ठोकत जातो, जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो. बीज अनमोल मांगल्याचे पेरत जातो. अतिरेक्यांच्या 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 दुष्ट इराद्या धूळ चारतो, अतिरेक्यांच्या दुष्ट इराद्या धूळ चारतो. घातक हल्ले छातीवरती झेलत जातो, जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो. बीज अनमोल मांगल्याचे पेरत जातो. मला विषारी नकोत, मला विषारी नकोत, मला विषारी नकोत काटे निवडुंगाचे, मला विषारी नकोत काटे निवडुंगाचे. फुले सुगंधी प्राजक्ताची, फुले सुगंधी प्राजक्ताची वेचत जातो, जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो. बीज अनमोल मांगल्याचे पेरत जातो. शेवटचा शेर ऐकूया. कळकट मळकट, कळकट मळकट दूर फेकतो, कळकट मळकट दूर फेकतो सायंकाळी, कळकट मळकट दूर फेकतो सायंकाळी. सुख शांतीचे वस्त्र भरजरी नेसत जातो, जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो, जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो. बीज अनमोल मांगल्याचे पेरत जातो, जीवन गाणे प्रेमतराने छेडत जातो. धन्यवाद. नमस्कार. विठ्ठल बाबूराव घाडी, चारकोप येथून
कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. शीर्षक खुशीत असतो तो जेव्हा. आज प्रत्येकाला असे पहाटेची मंद मंद गंधाने तो भारतो जेव्हा. दातृत्वाचे कर्तव्य रोज शिकवतो, गळताना खुशीत असतो तो जेव्हा. तत्व त्याचे देहातून वाहत असते, सर्वांना सामावून घेतो तो जेव्हा. जाळून घेतो प्रत्येक थेंबा थेंबास, बरसताना खुशीत असतो तो तेव्हा. पंचतत्वातील तेज देहास उजळविते, तिमिरास छेदून येतो प्रकाश तो जेव्हा. मनामनातील गाभारा चमकून जातो, झळकताना खुशीत असतो तो तेव्हा. पोकळी अशी का कामास येते, आकाश तत्व देहात वसते जेव्हा. भरलेल्या नभास वाहते करे पोकळी, भिजवताना खुशीत असतो तो तेव्हा. पृथ्वी तत्व माता म्हणून विराजले, समजते उदरी तिच्या कण रुजवतो जेव्हा. सहस्त्रपटीने कर्माचे फळही मिळते, उगवताना खुशीत असतो तो तेव्हा. धन्यवाद. नमस्कार, मी सौ नंदा बिरादार पुणे येथून बोलते आहे. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन काव्यसंमेलनात आयोजकांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आहे आणि आपल्यापुढे माझी स्वरचित एक कविता सादर करते आहे. कवितेचे शीर्षक आहे वैशाख वणवा. पेटला वणवा वैशाख मासात, रानाच्या मातीत जळतो अंगात. ओसाड वनात आगीच्या ज्वळात, धुराळा सोटला उन्हाळी झळात. जीवाची काहिली जमीन व्याहिली, ज्वालेच्या रसात कोळसा राखेत. चैत्राची पालवी डोलते हिरवी, बहावा फुलोरा सोन्याचा डोलारा. पळस पानात नक्षीचे अंगण, धरेच्या शैल्यात रंगाचे शिंपण. मोगरी सायली चाफ्यात अबोली, प्राजक्त भरात गंधाची वरात. मातीचा ओलावा उजाड रुसवा, धरेच्या कपाळी चिरेचा ऋतवा. वैशाख थकतो भास्कर, आशेचा उसासा वाटाड्या पावसा. रानाच्या पल्याड क्षितिजी मेघात, पाऊस बरसे कोरड्या आडात. धन्यवाद. नमस्कार. सादर नमस्कार. मी देवास मध्य प्रदेश येथून सौ पद्मा बांडे. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे ग्रीष्म. उग्र सूर्यतापली धरा, ही दाह वाढविती गरम झळा. वृक्षातळी नाही छाया, ही तळमळे जीवनाविना हे पशुपक्षी जीवनासाठी तळमळती. नाही छाया मिळे ना जीवन, मिळावे कसे यांना जीवन. ज्येष्ठा समज्येष्ठ मास आला, आशान्वित करी आम्हाला. येत आहेत मेघ हे श्यामल, सवे घेऊनी पर्जन्य राज येत धरेवर. चराचरासी देतील अमृत, आकंठ तृप्त होता ही धरा. सजेल करील 16 शृंगारा. धन्यवाद.
नमस्कार. माझे नाव सौ भाग्यश्री कुलकर्णी, बावधन पुणे असून कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे निसर्गाची किमया. रूप सुंदर धरेचे भासे जणू एक स्वर्ग. रूप सुंदर धरेचे भासे जणू एक स्वर्ग. ऐसे खुलवी सौंदर्य भोवताली हा निसर्ग. सृष्टी अशी बहरते जणू सौंदर्याची खाण. सृष्टी अशी बहरते जणू सौंदर्याची खाण. लेणे ते हिरवाईचे वाढवते तिची शान. वृक्ष सुरेख संपत्ती. वृक्ष सुरेख संपत्ती जणू ईश्वरी खजिना. वृक्ष सुरेख संपत्ती जणू ईश्वरी खजिना. उधळती रंग ऐसे कैसे गुपित कळेना. फुले सुंदर साजिरी. फुले सुंदर साजिरी त्याचा मोहक सुगंध. फुले सुंदर साजिरी त्याचा मोहक सुगंध. अत्तरासही लाजवी पसरती ऐसा गंध. ठेवू जपून हे सारे करू रक्षण तयाचे. ठेवू जपून हे सारे करू रक्षण तयाचे. देतो क्षण आनंदाचे ऋणी राहू निसर्गाचे. देतो क्षण आनंदाचे ऋणी राहू निसर्गाचे. ऋणी राहू निसर्गाचे. धन्यवाद. माझं नाव मोहन ठेकेदार, राहणार वारजे, जिल्हा पुणे. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. माझ्या स्वरचित कवितेचं शीर्षक आहे संपली साथ सर्वांची. संपली साथ सर्वांची चाललो सोडून सारे. जीभ ही हलेना माझी करू काय मला सांगारे. श्वासही संपले माझे पापणी जडावलेली. काळोख पसरला भवती मरणाची जाणीव झाली. कृत्रिम श्वास जोडोनी जगविणे चालले आहे. हे असले कसले जगणे मंजूर मला नाही हे. जे वढे नशिबी होते ते मला मिळाले आहे. जे नव्हते माझ्या नशिबी ते वाहून गेले आहे. मी जगलो आहे पुरता कसलीही इच्छा नाही. मी जगलो आहे पुरता कसलीही इच्छा नाही. प्रत्येक दिवस वापरला समय दबडला नाही. कुणी काही म्हणाले मजला सद्गती मला मिळणार. कुणी काही म्हणाले मजला सद्गती मला मिळणार. राहिले कार्य करण्याला भेटीस पुन्हा येणार. आठवेल माझी कविता. आठवेल माझी कविता जरी नसेन या जगतात. आठवेल माझी कविता जरी नसेन या जगतात. शेवटचे स्थानक आले संपली आपुली साथ. आठवेल माझी कविता जरी नसेन या जगतात. शेवटचे स्थानक आले संपली आपुली साथ. धन्यवाद. नमस्कार. कवितांजलीच्या नमस्कार. मी सौ ऐश्वर्या डगावकर, इंदोर, मध्य प्रदेश. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वलिखित रचना सादर करत आहे. माझ्या रचनेचं नाव आहे रे मना. रे मना,
डोळे भरून यावे परी कोणासही नच कळावे. डोळे भरून यावे परी कोणासही नच कळावे. कृष्ण मेघांनी नभातून तेव्हाच बरसून जावे. डोळ्यातल्या आसवांना, डोळ्यातल्या आसवांना पावसात मिसळून द्यावे. डोळ्यातल्या आसवांना पावसात मिसळून द्यावे. हरवल्या क्षणांना त्या जलधारेत मी शोधावे. भोगून दुःख सारे जगी हास्य फुलवावे. जीवनातील कटू क्षणांना मी आनंदे भोगावे. आयुष्य जगताना पायी काटे रुतावे. मदतीस कुणी येईल हे गृहीत ना धरावे. आयुष्य जगताना पायी काटे रुतावे. मदतीस कोणी येईल हे गृहीत ना धरावे. ठेच काढून दगडांना मी रक्तबंबाळ व्हावे. ठेच काढून दगडांना मी रक्तबंबाळ व्हावे. परी आधाराविना कुणाच्या मी फिरून उभे राहावे. परी आधाराविना कुणाच्या मी फिरून उभे राहावे. दुःखात साथ ना कोणाची सौख्यात मीत आहे. सांगते मना तुला मी हीच खरी जगरीत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी रामचंद्र किल्लेदार, ग्वालेर, मध्य प्रदेश. कवितांजली ग्रुपच्या 5व्या पर्वाच्या पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात मला कविता सादर करायची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. त्याचे शीर्षक आहे आपण. उणिवांची मोजणी सारे करतो आपण. उणिवांची मोजणी सारे करतो आपण. गुणांची दौलत कुणाची लेखत नाही आपण. गुणांची दौलत कुणाची लेखत नाही आपण. वाईट विचारांना कवटाळत बसतो आपण. वाईट विचारांना कवटाळत बसतो आपण. सद्विचारांचे मनन किती टाळतो आपण. सद्विचारांचे मनन किती टाळतो आपण. दुर्वचन म्हटलेले आठवत राहतो आपण. दुर्वचन म्हटलेले आठवत राहतो आपण. सन्मानाचे बोलणे विसरून जातो आपण. सन्मानाचे बोलणे विसरून जातो आपण. शेजाऱ्याशी व्यवहार मोजका करतो आपण. शेजाऱ्याशी व्यवहार मोजका करतो आपण. आपसात आपल्यात गर्क राहतो आपण. आपसात आपल्यात गर्क राहतो आपण. दुसऱ्यांनी काय केले नाही सांगतो आपण. दुसऱ्यांनी काय केले नाही सांगतो आपण. स्वतः काय केले नाही लपवतो आपण. स्वतः काय केले नाही लपवतो आपण. आपले इवलेसे दुःख मोठे करतो आपण. आपले इवलेसे दुःख मोठे करतो आपण. दुसऱ्याचे दुःख नाही समजत आपण. दुसऱ्याचे दुःख नाही समजत आपण. शेवटचं आहे. पहिले स्वतः सावरावे आपले आपण. पहिले स्वतः सावरावे आपले आपण. मग दुसऱ्याकडे बोट दाखवावे आपण. मग दुसऱ्याकडे बोट दाखवावे आपण. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, माझे नाव विठ्ठल पाटील असून मी ठाणे स्थित आहे. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात
संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे ग्रीष्माची काहिली. ग्रीष्माच्या झळांनी या वाहती घामाच्या धारा स्तब्धही झाला आता हा वारा. पर्णाविन झाडे शुष्क रूपे त्यांची दिसती ही राणी. निर्झरांचेही आता सुकले रे हे पाणी. सुकल्या पानांचा पाचोळा भिरभिरत रानात. वणवण फिरती हे पशुपक्षी जळाच्या शोधात. अवकळाही वाटेस आली सृष्टीस आज. लुप्त झाला तो तिचा हिरवा साज. येतील ढग काळे आकाशी केव्हा रे. येईल दाटून ते नभ केव्हा सारे. झळकतील केव्हा ते विजेचे कल्लोळ. मैघ गर्जनेसह पावसाचा होईल कधी हलकल्लोळ. शाकारनेस घर आपले चढती सगळे छतावरती. लगबग ही चालली आता कामाची शेतावरती. गंधधुळीचा आसमंतात कधी पसरेल सारा. कधी बरसतील दुधासमत्या मृगाच्या धारा. वाहतील ते कधी ओहोळ पाण्याचे रस्तोरस्ती. घालून कधी ग्रीष्माच्या काहिलीला स्थान. आनंदेल ही धरती. चातक ही फिरे भिरभरीत वाट पाही तुझी बारे. ये वाऱ्यासम घेऊन मृगाच्या धारे. टाक संपवणे आता ही ग्रीष्माची काहिली. जशी घे कवेत लेकरास आनंदे माऊली. धन्यवाद. 2:21. नमस्कार, माझे नाव डॉक्टर प्रफुल्लता सुठणकर, राहणार कॅनडा. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांची मी आभारी आहे. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्याची संध्याकाळ. आयुष्याची संध्याकाळ होत असताना अचानक तू मला भेटलास. तुझी आश्वासक साथ लाभली म्हणाला. माझा हात तुझ्या हातात देऊन अगदी सहजतेने निर्धास्त राहिले मी. आणि तुझा हात सुटला. मी सैरवैर झाले, अगतिक झाले काही काळ. पण मागे वळून पाहिले एकदाचे. तुझा हात सुटला नव्हता. तू सोडवला होतास. मग मी ठामपणे निश्चय केला. आता मात्र कोणाचीही मदत न घेता स्वतःचं विश्व उभारायचं. आणि उभारलंही. आता आयुष्याची रात्र होती. तेव्हा मनात अनेक प्रश्नांचं जाळं उभारलं. नको तोच प्रश्न आला मना. पुन्हा कदाचित योगायोगानं तू मला भेटलास. तर मी तुझ्या डोळ्यातील असहायतेमध्ये विरघळून जाईन.
तर मी तुझ्या डोळ्यातील असहायतेमध्ये विरघळून जाईन की एकटीच अभिमानास्पद जीवन स्वीकारेन नमस्कार, माझे नाव चंद्रशेखर दत्तात्रय धर्माधिकारी. मी वारजे पुणे येथे राहत असून कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कविसंमेलनामध्ये संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक देवाची ये द्वारी. देवा सांग दारी तुझ्या किती व्हावी घुसखोरी. देवा सांग दारी तुझ्या किती व्हावी घुसखोरी. धनवान जाती पुढे रांगेतले हो माघारी, रांगेतले हो माघारी. सोन्या चांदीचा देवाला किती बोलती नवस. भोळ्या भक्तांच्या भक्तीने जाई पूजला कळस, जाई पूजला कळस. पाप ताप षडरिपू सर्वांगात हो रुजले. करावया उतराई किती देवते शोधले. दुःखी कष्टी जीव होता देवपूजा तीर्थाटन. गंगा स्नान करुणी ते करी पापाचे क्षालन. चराचरी आहे देव उगा शोधत बसतो. शोध आता अंतरंग आत्मा विठ्ठल असतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना अलोणी, राहणार नागपूर. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. मी माझी एक स्वरचित कविता आता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे शिकूया निसर्गाकडून. कुणी दिधले फुलपाखरास या अनुपम आकर्षक रंग. कुणी रेखाटले कुशलतेने हे नयन मनोहर मयूरपंख. धारण करी आपुल्या शिरी जे मोरपीस घनश्याम. शिकूया निसर्गाकडून हे अगाध नक्षीकाम. खळखळून वाहत राहणाऱ्या झऱ्याकडून शिकूया खळखळून हसणे. सुगंध देणाऱ्या फुलाकडून शिकूया दुसऱ्यात विरून जाणे. उन्हाळ वाऱ्याकडून शिकूया स्वच्छंदी जीवन जगणे. आणि वसुंधरेकडून शिकूया अविरत फिरत राहणे. शिकूया दवबिंदूंकडून मायेचा ओलावा जपणे. आणि शेतात डोलणाऱ्या पिकांकडून शिकूया आनंदी राहणे. निरंतर जपूया निसर्गाचे हे सुंदर मनोहर चित्र. झाडे लावा झाडे जगवा होऊन या सच्चे वृक्ष मित्र. झाडे लावा झाडे जगवा होऊन या सच्चे वृक्ष मित्र. धन्यवाद. नमस्कार,
मी डॉक्टर विनोद अलोणी, गोरेपेठ, नागपूर. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे चिंता शिक्षणाची. चिंता शिक्षणाची. विचार जरा करा हो आता, आम्हा कसे शिक्षण मिळावे. विचार जरा करा हो आता, आम्हा कसे शिक्षण मिळावे. गरिबीच्या वाट्याला असे रान भटकणे कधी न यावे. गरिबीच्या वाट्याला असे रान भटकणे कधी न यावे. मायबाप दिनभर कष्ट करी, परी कुटुंबास ते पुरते नाही. मायबाप दिनभर कष्ट करी, परी कुटुंबास ते पुरते नाही. प्रयत्न तर ते करीती सारे, अशिक्षितांची झोळी भरत नाही. प्रयत्न तर ते करीती सारे, अशिक्षितांची झोळी भरत नाही. गरिबांच्या नशिबी दुःखे फार, सुखाची आस ते नाही येणार. गरिबांच्या नशिबी दुःखे फार, सुखाची आस ते नाही येणार. वेगळंच जग आमचं झालं, यश गरिबीला नाही मिळणार. वेगळंच जग आमचं झालं, यश गरिबीला नाही मिळणार. सेवा कष्ट करण्या तयार, कोणी वाली आम्हा मिळावा. सेवा कष्ट करण्या तयार, कोणी वाली आम्हा मिळावा. अवतार कोणी घ्यावा आता, एक घास सुखाचा द्यावा. अवतार कोणी घ्यावा आता, एक घास सुखाचा द्यावा. शिक्षण आमच्या 5वीला पुजले, तीव्र इच्छा शाळा शिकण्याची. शिक्षण आमच्या 5वीला पुजले, तीव्र इच्छा शाळा शिकण्याची. शिक्षण घेऊन आम्हीही जगावे. शिक्षण घेऊन आम्हीही जगावे. हीच मागणी या दिनाची, हीच मागणी या दिनाची. धन्यवाद. नमस्कार, मी विशाल कुलकर्णी, राहणार चिंचवड, पुणे. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी आपल्यासमोर माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे पहिला पाऊस. ज्येष्ठाला साद घालून, ज्येष्ठाला साद घालून वैशाख बदलतो कूस. ज्येष्ठाला साद घालून वैशाख बदलतो कूस. ती किमया साधतो हा पहिला पाऊस. मन उल्हसित करतो, मन उल्हसित करतो मृदगंध फक्त काही अंश. मन उल्हसित करतो मृदगंध फक्त काही अंश. ती किमया साधतो हा पहिला पाऊस. उकाड्याने त्रस्त झाल्यावर, उकाड्याने त्रस्त झाल्यावर चिंब भिजण्याची भागते हौस. उकाड्याने त्रस्त झाल्यावर चिंब भिजण्याची भागते हौस. ती किमया साधतो हा पहिला पाऊस. अंकुरे फुटती बीजातून, अंकुरे फुटती बीजातून मृदेला लावून फूस. अंकुरे फुटती बीजातून मृदेला लावून फूस. ती किमया साधतो हा पहिला पाऊस. ती किमया साधतो हा पहिला पाऊस. धन्यवाद. नमस्कार, मी प्रदीप हरिभाऊ हेमके, नागरी, जिल्हा चंद्रपूर. कवितांजलीच्या पुष्प 5वे पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि आता माझी एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करतो.
कवितेचं शीर्षक आहे प्रेमाचं गाव. प्रेमाचं गाव. मदमत्सर क्रोध हंता, लोभाचा लवलेश नसावा. चल रे माझ्या भावा, प्रेमाच्या त्या जाऊ गावा. प्रेमाच्या त्या जाऊ गावा. मी तुपणाचे विष भिनले, माणुसकीचे भावन उरले. निरपराधही किती मानसे, इथे मारण्या कंटक टपले. मदतीसाठी हात न देती, मदतीसाठी हात न देती. कसा कुणाचा करू रे धावा. चल रे माझ्या भावा, प्रेमाच्या त्या जाऊ गावा. ती असेल पावन धरती, प्रेम भाव सकलही जपती. बंधुत्वाची जपून नाती, शुद्ध मनाचे मानव वसती. समतेची ते उजळी पणती, मनात नसतो कधीच हेवा. चल रे माझ्या भावा, प्रेमाच्या त्या जाऊ गावा. महिला भगिनी सदा पूज्यती, माता नमस्ते. कवितांजलीच्या 5व्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन राज्यस्तरीय कवी संमेलनात मला संधी दिली याबद्दल मी प्रथम आयोजकांचे आभार मानते. आणि मी कोठेकर योगिता संजय निगडी पुण्याहून माझी स्वरचित कविता सादर करते आहे, जिचे नाव आहे वैशाख वणवा. वैशाख वणवा पेटला उरात, वैशाख वणवा पेटला उरात. ऊन सोसवेना दुःख काळजात, ऊन सोसवेना दुःख काळजात. सूर्य ओघी आक भेगाळली धरा, सूर्य ओघी आग भेगाळली धरा. कोमेजली सृष्टी थांबला हा वारा, कोमेजली सृष्टी थांबला हा वारा. नभी येतो असा सूर्यदेव तप्त, नभी येतो असा सूर्यदेव तप्त. झाली सारी धरा जनही संतप्त, झाली सारी धरा जनही संतप्त. पाण्याचेही स्रोत संपूर्ण आटती, पाण्याचेही स्रोत संपूर्ण आटती. जनावरे सारी कासावीस होती, जनावरे सारी कासावीस होती. निष्पर्ण जाहली वृक्षवेली सारी, निष्पर्ण जाहली वृक्षवेली सारी. ओसाड झाली राणे दुष्काळच मारी, ओसाड झाली राणे दुष्काळच मारी. निसर्गाचे वार करीतो कर्तृत, निसर्गाचे वार करीतो कर्तृत. जलाविन ढग पाणी हे डोळ्यात, जलाविन ढग पाणी हे डोळ्यात. लाही लाही देह उन्हाचा या झळा, लाही लाही देह उन्हाच्या या झळा.
होईल का वर्षा फुलेल कामळा, होईल का वर्षा फुलेल कामळा, होईल का वर्षा फुलेल कामळा. धन्यवाद. मंडळी, इथे आजचे कवी संमेलन संपत आहे. सर्वांनी आपल्या राष्ट्रगीतासाठी सन्मानाने उभे राहावे ही विनंती. जय हिंद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.